एव्हरीवन. सो इंजिनिअरिंगच्या सिरीजमध्ये आज आपण सिलेबस स्टार्ट करणार आहोत. तर सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2चा. तर सेमिस्टर 1मध्ये फर्स्ट जो पेपर आहे ज्याला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट असं म्हटलं जातं, तर त्याचा कोर्स कोड आहे BSc 101 BES. सो हा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1साठी असेल आणि हे आपल्याला माहितीच आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा हा सिलेबस असेल 2024 पॅटर्नचा. सो त्याच्यानुसार 30 मार्क्सचं CCE असेल मॅथ्ससाठी, पण एंड सेमिस्टर 70 मार्क्स, टर्म वर्क 25 मार्क्स. सो याच्या अकॉर्डिंग स्टडी करायचा असणार आहे. त्याच्यानंतर मग आता सिलेबसमध्ये काय काय कंटेंट आहेत, कोणते कोणते युनिट्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. सो कंटेंट्समध्ये युनिट 1 जो आहे, युनिट 1 to 5 असेल. युनिट 1 जो आहे तो सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलस फॉर 8 hours. Single variable calculus for 8 hours. In that Rolle's theorem, mean value theorems. Rolle's theorem बघायचं आहे, mean value theorem बघायचं आहे, Taylor's and Maclaurin's series, then indeterminate forms and L'Hospital's rules. सो हे रूल्स काय आहेत, थेरम्स काय आहेत, तर ते सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलसमध्ये स्टडी करणार आहोत. देन फोरियर सिरीज जी असेल, फुल रेंज आणि हाफ रेंज फोरियर सिरीज. फोरियर सिरीजमध्ये हाफ रेंज फोरियर सिरीज. देन हार्मोनिक ॲनालिसिस असेल, ॲप्लिकेशन्स 2, म्हणजे प्रत्येक युनिटसाठी ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहे. सो ॲप्लिकेशन्स 2 प्रॉब्लेम्स इन इंजिनिअरिंग कोर्स. सो हा झाला युनिट 1. युनिट 2मध्ये मल्टीव्हेरिएबल. फर्स्ट होता सिंगल व्हेरिएबल, इथे मल्टीव्हेरिएबल कॅल्क्युलस असेल ज्याच्यामध्ये पार्शियल डिफरन्सिएशन बघायचं आहे फॉर 8 hours. आणि त्याच्यामध्ये पार्शियल डिफरन्सिएशनमध्ये कोणते कोणते टॉपिक्स इन्क्लूड आहेत, तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू फंक्शन्स ऑफ सेव्हरल व्हेरिएबल्स, वेगवेगळे व्हेरिएबल्स त्यांचं इंट्रोडक्शन, जसं की XYZ, अदर ऑल्सो लिमिट काय असेल, कंटिन्युटी काय आहे, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्स पार्शियल डेरिव्हेटिव्स च्यामध्ये काय फरक आहे, युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन्स, पार्शियल डेरिव्हेटिव्स फॉर कंपोजिट फंक्शन, टोटल डेरिव्हेटिव्ह अँड चेंज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. जे इंडिपेंडंट व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल आहेत त्यांच्यामधला चेंज. सो चेंज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर असेल युनिट 3. युनिट 3 हा ॲप्लिकेशन्स असेल पार्शियल डिफरन्सिएशनचं फॉर 8 hours. सो युनिट 3 पार्शियल डिफरन्सिएशन. त्याच्यामध्ये मग काय काय आहे स्टडी करायचं आहे, तर जॅकोबियन अँड इट्स ॲप्लिकेशन्स, एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन्स, मॅक्झिमा आणि मिनिमा फंक्शन्स ऑफ 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स असतील तर त्यांचे मॅक्झिमा आणि मिनिमा फंक्शन्स, लॅग्रेंजेस मेथड ऑफ अनडिटरमाइंड मल्टिप्लायर्स अँड ॲप्लिकेशन्स टू प्रॉब्लेम्स इन इंजिनिअरिंग. सो हे झालं युनिट 3. देन युनिट 4 आहे लिनियर अल्जेब्रा. लिनियर अल्जेब्रामध्ये मॅट्रायसेस अँड सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स फॉर 8 hours. सो मॅट्रायसेस हे आपण 12thमध्ये पण स्टडी केलं असेल. सो इथे पण आहे, बट जे असेल हे ॲप्लिकेशन बेस्ड असेल. सो रँक ऑफ मॅट्रिक्स, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, देन लिनियर डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स काय आहे, लिनियर अँड ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन्स काय आहेत, आणि त्याच्यावरचे ॲप्लिकेशन्स. सो हे आहेत 5 युनिट फॉर स्टडी इन सेमिस्टर 1मध्ये. दिस इज युनिट 4. सो युनिट 5 इज लिनियर अल्जेब्रा अगेन, बट लिनियर अल्जेब्रामध्ये मॅट्रायसेस फर्स्ट होता. आता हा जो आहे लिनियर अल्जेब्रामध्ये आयजेन व्हॅल्यूज, आयगेन वेक्टर्स, डायगोनलायझेशन फॉर 8 hours, आणि त्याच्यामध्ये आयगेन व्हॅल्यूज, आयगेन वेक्टर्स, केली हॅमिल्टन थेरम, डायगोनलायझेशन ऑफ अ मॅट्रिक्स, रिडक्शन ऑफ quadratic फॉर्म्स टू कॅनॉनिकल फॉर्म बाय लिनियर अँड ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन. सो रिडक्शन करायचं आहे क्वाड्रिक फॉर्म्सचं कॅनॉनिकल फॉर्ममध्ये बाय लिनियर अँड ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याच्यावर रिलेटेड ॲप्लिकेशन्स असतील. नाव द लर्निंग सोर्सेस म्हणजे काय, की कोणते कोणते रेफरन्सेस आपण इथे वापरू शकतो त्या 5 युनिटचा स्टडी करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये टेक्स्ट बुक्स असतील, रेफरन्स बुक्स असतील, आणि यूट्यूबच्या किंवा NPTELच्या लिंक्स असतील. सो याच्यामध्ये टेक्स्ट बुक आहे, टेक्स्टबुक 2 टेक्स्टबुक दिलेले आहेत. सो पहिला जो आहे तो हायर इंजिनिअरिंग मॅथ्स बाय
BV रामाणा, टाटा MC ग्रो हिलचं पब्लिकेशन आहे. आणि दुसरं आहे खन्ना पब्लिकेशन बाय BS ग्रेवाल. सो हे 2 बुक्स जे आहेत हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे, तर त्याचं आपण इथे टेक्स्ट बुक्स म्हणून वापर करू शकतो. ते लायब्ररीमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही तिथून घेऊन त्याचे नोट्स बनवू शकता. देन रेफरन्स बुक्स जे आहेत, कोणते कोणते रेफरन्स बुक आहेत. सो याच्यामध्ये ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचं रेफरन्स बुक आहे. ॲडव्हान्स इंजिनिअरिंग बाय आर्विन क्रेझिक, विल्सन ईस्टर्न लिमिटेड अँड MD ग्रीनबर्ग, PSN एज्युकेशन. त्याच्यानंतर अजून ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पीटर VO नील, थॉम्सन लर्निंग आणि थॉम्सन कॅल्क्युलस बाय जॉर्ज B थॉम्सन, एडिसन अँड विल्सन पियर्सन हे पण आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स अगेन बाय PN वाटिकर अँड JN वाटिकर, विद्यार्थी गृह प्रकाशन पुणे. एलिमेंटरी लिनियर अल्जेब्रा. These are some books you can take from this and see last YouTube लिंक दिलेली आहे. आणि त्याच्याबरोबरच NPTELचे कोर्सेस, MOOCचे कोर्सेस हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो काही डाऊट असेल तर त्याच्यामध्ये कमेंट करा ह्याच्या रिलेटेड. बट हा जो आहे 1st to 5 युनिट्स ऑफ इंजिनिअरिंग मॅथ्स फर्स्ट, ओके, पुणे युनिव्हर्सिटीने दिलेला हा पूर्ण सिलेबस आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आहे. सो थँक्यू.